नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर भरपूर शेतकऱ्यांचं रिप्लाय आले, मला कमेंट्स आल्या की जो आपल्या स्टँडिंग क्रॉप आहे, जो शेतामध्ये उभा असलेला क्रॉप आहे, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे सर्व विभागातील, तर ती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कमेंट्स होत्या. तर सध्या जो शेतामधील क्रॉप आहे, तर आम्ही रिधोरा गावच्या शिवारामध्ये आहे. तर या येथील शेतकऱ्याचे जे काही हळदीचे क्रॉप आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल, तर क्रॉप लॉस होत आहे. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ज्या ठिकाणी हळदीचा क्रॉप घेतला जातो त्या ठिकाणी जेवढे काही अगोदर चांगल्या हळदी होत्या त्या हळदीमध्ये क्रॉप लॉस भरपूर प्रमाणात झालेला आहे. कारण करपा आणि तांबोरा हा भरपूर स्प्रे करून पण कंट्रोल झालेला नाही आहे. आणि त्याचबरोबर कंदसड या प्रादुर्भावाने सुद्धा हळदीचे क्रॉप भरपूर प्रमाणात गेलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही, तर हे कंदसड आणि करपा या कारणामुळे भरपूर प्रमाणात हळदीचा क्रॉप लॉस झालेला आहे. कारण पूर्णप्रमाणे या वृक्षाचं नुकसान झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे 20 ते 25% प्रत्येक शेतकऱ्याचं हळदीचं क्रॉप लॉस सध्याच्या कंडिशननुसार झालेलं आहे. क्रॉप यायला आणखी 3 महिने टाईम पिरियड राहिलेला आहे, पण हा क्रॉप लॉस प्रत्येक शेतकऱ्याला झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर जी फायनल आपल्याला जी क्रॉपची यील्ड येणार आहे त्यामध्ये पण जे आपलं प्रमाण आहे ते घटण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत. कारण जो काही 25 क्विंटल, 30 क्विंटल, 20 क्विंटल जो एकरी हळदीचा माल निघतो त्यामध्ये पण ॲन्युअली जी होणारी घट आहे ती सरासरी घट पण यामुळे होणारी आहे. दुसऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर आहोत. तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमधील पण हळदीचं कंडिशन तुम्ही बघू शकता, कशा प्रकारे हळदीचं क्रॉप आहे. तर हळदीचं इथे पण क्रॉप लॉस झालेला आहे. हळदीची कंडिशन पाहू शकता तुम्ही कशा प्रकारची आहे. अगोदर खूप चांगल्या प्रकारचं क्रॉप होतं, पण फंगल इन्फेक्शन आणि कंदसडीमुळं हळदीचं क्रॉप बरेच नुकसान झालेलं आहे ह्या शेतकऱ्याचं पण. तर पाहू शकता तुम्ही प्लॉट कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. ह्या जमिनीच्या लगतच दुसरा एक हळदीचा प्लॉट आहे. यांचं क्रॉप सध्याच्या कंडिशनमध्ये चांगलं आहे, कारण हेल्दी क्रॉप आहे. क्रॉपची कंडिशन पण पाहू शकता तुम्ही. हळदीचं क्रॉप हे चांगल्या प्रकारचं आहे यांचं. तर यांच्या फील्डमधील हळदीला काहीही कोणत्याही प्रकारचा हानी नाही झालेली आहे. थोड्या प्रमाणात करपा आलेला आहे, पण या करप्याचा काही जास्त परिणाम यांच्या क्रॉप प्रोडक्शनवर होणार नाही आहे, कारण खूप हेल्दी क्रॉप आहे ह्या क्रॉपच्या तुलनेमध्ये. तर आपण आता नॅशनल हायवे 222 परभणी नांदेड रोडवर आहोत, येखुरगाव शिवारामध्ये. तर इथल्या हळदीमध्ये पण तुम्ही पाहू शकाल की किती प्रमाणात क्रॉप लॉस झालेला आहे. तर प्रत्येक वसमत तालुक्यामधील भरपूर ठिकाणी हळदीचा क्रॉप लॉस झालेला आहे. त्याचं मेन कारण म्हणजे बुरशीजन्य रोगांचा प्रभाव आणि कंदसड. तर आताच्या कंडिशनमध्ये क्रॉप हेल्दी राहतं, पण सध्या ह्या कंडिशनमध्ये क्रॉप आहे.
या शेतकऱ्याचं क्रॉप चांगल्या प्रकारचं क्रॉप आहे. तर बहुतांश शेतकऱ्यांचं क्रॉप ह्या शिवारामध्ये चांगला आहे. सातेपळ शिवारामध्ये पाहू शकता. तर या शिवारामध्ये जे क्रॉप आहे हळदीचं, सातेपळ शिवारामध्ये चांगल्या प्रकारचं क्रॉप आहे. हे क्रॉप पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी पण शेतकऱ्याचा प्लॉट आहे, तो चांगल्या प्रकारचा प्लॉट आहे. चांगलं क्रॉप आहे हळदीचं. तर बहुतांश भागामध्ये काही क्रॉप लॉस झालेला आहे, तर काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रॉप प्रोडक्शनमध्ये आणि चांगल्या प्रकारचं क्रॉप अवेलेबल आहे. पाहू शकता तुम्ही. आपण जी काही माहिती घेतलेली आहे ती आता आपण फील्डवरच पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत किंवा जी काही क्रॉपची रिपोर्ट आहे त्यांना मिळण्यासाठी आपण ऑन फील्ड जी काही माहिती कलेक्ट केलेली आहे, वसमत तालुक्यामधील जे काही आमचा एरिया होईल कवर, त्या एरियामधील आपण माहिती जी आहे ती दाखवलेली आहे. तर अशाच माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा.